तर काँग्रेसनं लातूर बंदची हाक दिली आहे। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानं लातूरात संतापाची लाट उसळली आहे। विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील, चव्हाणांचे हे 4 शब्द आणि या 4 शब्दांमुळे लातूरकर आक्रमक झाले। तर दुसरीकडे अमित देशमुखांकडून बंद न पाळण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अजय घोडके सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। अजय, लातूरात बंद पाळला जातोय का? सध्याचं काय वातावरण आहे? प्रणिता, आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण यांनी रविवारी लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ज्या सभा आयोजित केलेली होती त्या सभेमध्ये लातूरचे सुपुत्र दिवंगत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि लातूरचे सुपुत्र विलासराव देशमुख यांच्याबद्दल जे बेताल वक्तव्य केलं त्याचा निषेध लातूरच्या सर्व स्तरातून लातूरच्या विविध भागात केला जातोय। परंतु आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ लातूरमध्ये येत आहेत आणि या वक्तव्याचा निषेध म्हणून आता लातूर शहरामध्ये या ठिकाणी सर्वपक्षीय सामाजिक संघटनांच्या वतीनं या ठिकाणी लातूर बंदची हाक देण्यात आलेली आहे। लातूर शहराचे जे काँग्रेसचे आमदार आहेत अमित देशमुख यांनी एक फेसबुक पोस्ट करत भाजपनं केलेल्या चुकीची लातूरकरांना हा त्रास का द्यायचा असा सवाल केल्याच्या नंतर सुद्धा सामाजिक संघटना आणि विलासराव देशमुख प्रेमी या सर्वांनी लातूर बंदच्या या सगळ्या मागणीवरती या ठिकाणी आपलं ठाम मत व्यक्त केलेलं आहे। आणि आपण जर आज लातूर शहरातली आत्ताची परिस्थिती जर पाहिली तर व्यापाऱ्यांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि कडकडीत बंदही पाळलेला आहे। त्यामुळे 11 वाजता लातूर शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कवरती महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होणारी सभा आज होते का नाही असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विलासराव देशमुख प्रेमी आणि विविध सामाजिक संघटनांचे नेते सुद्धा रस्त्यावर उतरण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। पोलिसांचा तगडा बंदोबस्तही लावण्यात आलेला आहे। परंतु एकंदरीत जनभावना जर लक्षात घेतली तर काँग्रेसनं सुद्धा या बंदला आता पाठिंबा दिलेला आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या काळात पुढच्या 2-3 घंट्यामध्ये काय घडामोडी घडतात हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं होणार आहे। अगदी। मात्र दुसरीकडे विलासराव देशमुखांचे पुत्र यांनीच या बंदला आवाहन न म्हणजे हा बंद पाळू नये असं आवाहन केलं होतं, त्याला कुठेतरी प्रतिसाद मिळत नाहीये का? कारण आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे कुठेतरी कडकडीत बंद सध्या लातूरात पाहायला मिळतोय। त्यांचं नेमकं या पार्श्वभूमीवर या वक्तव्यामागे त्यांचं म्हणणं काय होतं? प्रणिता, श्री अमित देशमुख यांनी काल फेसबुक पोस्ट केलेली होती आणि या संदर्भात त्यांनी सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टीने केलेल्या चुकीचे लातूरकरांना त्रास का द्यायचा असा त्यांनी त्या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलेलं होतं। परंतु लातूरची जनभावना लक्षात घेता काँग्रेस पक्षानं उशिरा या ठिकाणी या बंदला पाठिंबा दिलेला आहे। त्याच्यामुळे सर्वपक्षीय नेते, सामाजिक संघटना आणि लातूरमधून विलासराव देशमुख यांच्यावरती प्रेम करणारी ही जी सगळी मंडळी आहे, अक्षरशः आपण जर पाहिलं तर विविध माध्यमातून समाज माध्यमावरती भारतीय जनता पार्टी आणि रवींद्र चव्हाण यांच्यावरती मोठ्या टीका टिप्पणी केली जाते। राज्याच्या वेगवेगळ्या भागात, लातूरच्या वेगवेगळ्या भागामध्ये याचे पडसाद उमटत आहेत, अगदी तीव्र पडसाद या ठिकाणी उमटत आहेत आणि म्हणून लातूरच्या अस्मितेवरचा हा घाला आहे। त्यामुळे उद्याचा बंद किंवा आजचा बंद आम्ही पाळणारच या पद्धतीची जी भूमिका वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी घेतली त्याला आता काँग्रेसने सुद्धा पाठिंबा जाहीर केलेला आहे। अजय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।